निलेश, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आता ज्या जोडीला मी इथे पाचारण करणार आहे त्या जोडीमध्ये थोडासा बदल आहे. काय, त्या जोडीचं नाव आहे सतीश तारे आणि तृप्ती खामकर. आता तुम्ही विचाराल की मग सविताताई कुठे आहेत? तर सांगायला अत्यंत आनंद होतो की आपल्याच चॅनलवर एक नवीन मालिका सुरू होती जिचं नाव आहे तुझं माझं जमेना. आणि त्या मालिकेच्या शूटिंगमध्ये आपल्या ताई खूप बिझी आहेत सध्या. त्यामुळे इथून पुढे त्या मला असं म्हणलं की स्वप्नील, मी येत नाही, मला जरा रजा द्या काही आठवड्यांसाठी, पण मी माझी एक रशियन रिप्लेसमेंट पाठवते. आणि आता सतीश तारे ही तारेवरची रशियन कसरत करणार आहेत. त्यामुळे आजपासून सतीश तारेंना साथ देणार आहेत तृप्ती खामकर. आणि इथे हेही सांगू इच्छितो की तृप्ती हा मंच गाजवेलच, पण सविताताई, वी मिस यू. नक्कीच. तर तारेवरच्या कसरतीचा विषय चाललेला आहे, त्यामुळे आपण लगेचच जाऊयात खऱ्या खुऱ्या सरकशीत. तर खऱ्या खुऱ्या सर्कशीतला एक रिंग मास्टर आता इथे येणार आहे आणि स्वप्नीलजींनी सांगितल्याप्रमाणे एक रशियन कलाकार त्यांना भेटायला येणार आहे. बघूयात मग ही कॉमेडीची सर्कस कशी फुलते. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया स्वप्नीलजींच्या फॅमिलीमधून सतीश तारे आणि तृप्ती खामकर. तूने अभी देखा नहीं, देखा है तो जाना नहीं, जाना है तो माना नहीं, मुझे पहचान नहीं, दुनिया दीवानी नहीं. किसने दम लिया ठहरे तो मेरे आगे जाना नहीं, देखो तो कराना नहीं, किसी से भी हारे नहीं हम. वा, केस चेअर गर्ल्सचे लावलेत, दाढी समुद्री चाच्यांची बसवली, पोशाख मोगॅम्बोचा आहे, अर्धा शहनशाह आहे, हा पदर सुपरमॅनचा आहे, खाली डांबर टाकायचे बूट दिलेले आहे आणि स्किट करा म्हणून मला पाठवलेलं आहे. आता लेखक काय म्हणतो बघूया. खिशालाही भोकच पडलेला आहे, लेखक समोरच बसलाय, त्यामुळे आता मी जे बोलेन तेच तो लिहिल बहुतेक. तर मी या सर्कसचा रिंग मास्टर. सर कसं असतं माहितीये का, हल्ली प्राणी कमी झालेले आहेत, त्यामुळं मी सध्या रिंग मास्टर नसून बोरिंग मास्टर झालेलो आहे. त्यामुळे आता इथं एक रशियन मुलगी येणार आहे असं मला कळलेलं आहे आणि मी तिचीच वाट पाहतोय. अजून कशी आली नाही बरं ती. अरे काय आहे नाही, नको 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 नको, एखाद्या लहान मुलाला खेळायला होईल ते, राहू दे. ती रिंग कमरेत फिरवायची असते, ती त्याला कंबर नावाचा एक आवळ लागतो जो उत्खनन केलं तरी तुझ्यात सापडणार नाही. सर, तुम्हाला माझी एवढी मोठी कंबर नाही दिसली? नाही. अहो, या कमरेवर केवढी मुलं मेली आहेत माहितीये? ती मुलं मेली असतील कमरेवर नव्हे, कमरेखाली चिरडून मेली असतील. मी तुमच्याशी बोलणारच नाही. जावळी कट्टी, अरे कमरे मुगदे खमऱ्या एक मिनिट एवढा मेकअप केला रशियाचा, पण मराठी आशियाचा कशिया काय बोलतेय? त्याचं काय ना सर, उसकी एक लंबी स्टोरी है. मला रशियाची हिस्टोरी नकोय, तुझी स्टोरी हवी. बर, माझे बाबा ना सर्कस मध्ये जोकर होते. अच्छा, त्यांचीच ही विनोद निर्मिती आहे. तुम्ही ऐकून घेणार आहात का माझं? हो, का नाही. बरं, मग त्या सर्कशीत ना एक रशियन मुलगी होती. मग ना त्यांचं एकमेकांवर प्रेम झालं. या बाजूला येत. मग पुढे की नाही त्या दोघांचं लग्न झालं. तुला काय कपड्यांचा प्रॉब्लेम आहे का? नाही,
का माझ्यासारखं तुझं आहे कळलंच नाही तुला अजून आपण कोण आहोत आणि काय करतोय? कारण कपडे तर खाली पोतराजाचे दिसत आहेत. वरती मेकअप केलाय बारबालेचा, सांगतेत रशियाचा, दिसतेस अल्सिएशनची. ठरवूया आपण काय नेमकं करायचं आहे ते. माझी गोष्ट ऐका ना आधी. सांग सांग सांग. हा, तर मग काय ना माझ्या आईबाबांनी लग्न केलं. ओके मग की नाही मी झाले. गुड व्हेरी गुड. मग ना मी माझ्या बाबांकडनं त्यांची विनोद बुद्धी आणि माझ्या आईकडनं तिचं सौंदर्य घेतलं. जगाबद्दलचा गैरसमज आणि स्वतःबद्दलचा अंधविश्वास म्हणतात तो याला. दोन्ही गोष्टी चुकीच्या माणसांकडून चुकीच्या ठिकाणी घेतल्या. मला असं वाटतं इथे काय काम करलायस तू माझ्याकडे? मला ना इकडच्या रिंग मास्टरला भेटायचंय. कोण आहे ते अरे मग सांगा. मी कोण आहे? मी कोण आहे? सतीश तारे. एवढा आमूलाग्र बदल करून सुद्धा मी सतीश. अरे हे जर आधी कळलं असतं की इतके रोल करण्यात कशाला आयुष्य वाया घालवलं असतं. फक्त टेलर येऊन कपडे शिवले असते इथं 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 करत. अरे मी इथला रिंग मास्टर आहे, रिंग मास्टर. बरं सर मग प्लीज रामू को मी जिवंत आहे अजून. ईश्वर आत्म्याला शांती काय म्हणतेस तू? सर नाही हा, हा. मला तुमच्या सर्कशीत घ्या ना प्लीज. अच्छा तुमच्या भाषेत बोललीस तू. कसं वाकूया जेवढं झेपेल तेवढंच वाकूया. वाकू नको. सर प्लीज मला घ्या. सर्कस नाही तुला घ्यायचं. तुला कुठली कुठली कामं येतात? सर मला धुणी भांडी येतं, लादी करणं येतं, जेवण करायला. सर्कस मध्ये काय कसरती करायला होतीस का? असे धुण्या मांडीचे कामाला होती? सर मग सर्कशीतलं काही येत नाही मला शिकवा ना प्लीज प्लीज. सर्कस म्हटल्यानंतर प्राणी मात्र त्याच्यामध्ये आले. उदाहरणार्थ एक सिंह मी तुला आता इथं पाठवणार आहे. ओके. त्या सिंहाशी तू बोलायचंयस. सिंह असा साधारण इकडनं असा सिंह असा येईल. तिकडनं सिंह येईल. ओके. थांब थांब आधी मला त्याला पुढे आणून दे. थांब मला त्याला पुढे आणून दे. हा मी त्याला सिंहाला मी वश केला. थांब जरा त्याला वश करतो मी. थांब जरा. थांब बाजूला सर. बोल. मार दिया जाए के छोड़ दिया जाए. बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. बोल तेरे साथ क्या सुलूक किया जाए. बोल तेरे साथ क्या सुलूक. सगळं फ्लोर काय प्लास्टर नवीन काढायचं का? हे खूप झालं इथं आतापर्यंत. आता इथून काहीतरी आलं पाहिजे. इथून तो सिंह आला त्यांनी डरकाळी फोडली रागाच्या भरात. काय कराल? असं कर. सर तो पळाला. तो पळणार होतो. घाबरला. कुत्र्याच्या आवाजाला घाबरला. तो सिंह कुत्र्याच्या आवाजाला नाही घाबरला. कुत्र्याच्या स्किटला सिंहाचे कातडे लावून कुशल बद्रिकेला आत बसवलो. खरे सिंह मिळतात का आजकाल? मग त्याला काय करणार? तुम्ही त्याला हाराल करत ना खबर. बरं चुकलंय. सर दुसरा प्राणी कुठला आहे तुमच्याकडे? हत्ती. हो हो हो. काय त्या काळची गोष्ट तुम्हाला सांगतो हत्तीची. सर 4च मिनिटं उरली आहेत. मग कालचीच गोष्ट. हत्ती होते. हत्ती माझ्याकडे राजयोग म्हणतात. हत्ती योग होता माझ्याकडे माहितीये. आता हत्ती यायचा सोंडबीन हलवत होता. गुबगुबीत दिसायचा. मध्ये करायचा पूर्ण जायचं पुढे. आणि छान तो पेले काय खेळेल फुटबॉल असा तो फुटबॉल खेळ खेळायचा. स्टँड म्हणलं की उभं राहायचा. कोण? हत्ती. वा. सिट डाऊन म्हणलं की बसायचा. हत्ती नाही मी. आधी मी बसायचो मग त्याला बसवायला लावायचो. आणि मग त्याला सिंग सॉंग असं म्हणायचं. हत्ती गाणं म्हणायचं. नाही गाणं मी म्हणायचो. तो लिप मुवमेंट करायचा. आम्ही नृत्य सादर करायचो. काय गर्दी व्हायची. कुणीतरी एका दुष्टानं त्याला फ्लाइंग किस मागितला. फ्लाइंग किस साठी सोन वर करून आपला पायाचा पुढचा भाग तोंडात घातला. आणि असा फ्लाइंग किस देणार तो तोंडात अडकून बसला. तो म्हटला रांड्या फ्लाइंग किस करतो. हो आले लोक आतमध्ये. सगळी कातडी ओरबडून काढली त्या हत्तीची. तेव्हा सापडला आत ऋषिकेश जोशी. सर ऋषिकेश जोशी तुमच्याकडे हत्तीच्या कामाला होता? हो
इंग्रजीची डिग्री घेऊन आला होता नवीनच, त्याच्या हाती काम नव्हतं, माझ्यासारख्याची हत्ती नव्हता. तो हत्तीत सोंडीत मिळवला आणि कामाला रुजू केलं त्याला. नंतर असा मारलाय मला नाही त्याला लोकांनी. म्हणून मी त्या प्राण्यांची खेळणं आता बंद केलं. प्राण्यांचं सोडा. ओके, मला अजून काहीतरी शिकवा. दुसरं तुम्हाला काय येतं अजून? सर मग झोका 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 येतो म्हणजे झोके? सर मी दाखवते तुम्हाला. 1 2 3 स्टार्ट. एक झोका एक झोका फसे काळजाचा ठोका एक झोका. नको नको, हे रात्री 1:30 नंतरची गाणी येतात. झोका काय झोका ठोका वगैरे हे जाऊ दे, झोक्याचं नको. अहो सर पण मी 4 वेळा लटकले. काय सांगताय? मग 2दा फायर ब्रिगेड मला वाचवायला आली आणि 2दा लोक फायर ब्रिगेडला वाचवायला आली. आणि तुम्ही? मी लटकले होते. मग तर अजिबात हा खेळ करायचाच नाहीये. हल्ली सर्कस बघायला माणसांची गर्दी कमी होतीये. सर आयडिया. सर मला जाळ काढता येतं. काय जाळ? ते कुणाला काढता येतं? मोलकरीण मागवायची आणि जाळं काढायचं. तसं जाळ नाही, आगीचं जाळ. आगीचं जाळ म्हणजे असं तो ड्रॅगन असा आला. असं आगीचं जाळ बाहेर येणार. करून दाखव. मी दाखव. हे बघा, असं रॉकेल घ्यायचं, तोंडात टाकायचं. रॉकेल काय देता? हे बघा जाळ. आता परत तिथे असं. हे बघा जाळ. तर आता तुम्ही करता ट्राय? मला जमेल. जमेल. रॉकेल घ्या, तोंडात टाका, पिऊ नका, तोंडात ठेवा. आता जाळ घ्या. जाळ जाळ जाळ. माशाचं का कोळ्याचं? जाळ कसलं हवंय? अहो जाळ जाळ. अच्छा जाळ. ओ हो ज्वानीच्या आगीची मशाल हाती. अरे आले मी औंधाच्या भयान राती. जरा कुठे वेगळे पण सापडलं होतं. कुठला अडाणी घालचा रशियन हा चोकोबार फ्लेवर पॅकिंग फक्त वेगळं केलंय, बस बाकी काही नाही. सर तुम्ही घाबरू नका, मी शिकवते तुम्हाला. घाबरत नाहीये मी. हे काय रॉकेल पिऊ नका पिऊ नका तोंडात. आता जाळ घ्या असं आणि फुल. हॅपी बर्थडे टू यू. मेणबत्त्या नाही विकवायच्या, जाळं काढायचं जाळं. ओके रेडी. आता फुंका जोरात. सर तुम्हाला अजून जोरात फुंकता येतं? फुंका. सर आतली सगळी फडास काढा, जेवढं काय आहे सगळं काढा. फुंका फुंका तिकडे फुंका. फुंकून तुला 30 आ गए. अजूनही आ गे माझ्या अंगात 30. सर या वयात तुम्हाला पळता येतं? चांगलंच पळता येतं. मग पळा. का? कारण तुम्ही अख्खा तंबू पेटवलाय. जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. सतीश तारे आणि तृप्ती, तुझं स्वागत. स्वप्नील सर. तृप्ती ऍब्सोल्युटली माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स दिलास. त्यामुळे तुझ्या या मंचावर मनपूर्वक स्वागत. आणि तारे, आता तुमच्या बरोबर तृप्ती आहे आणि मला अशी खात्री आहे की तुम्ही जितकी धमाल सविताताईंबरोबर आणली होती त्या मंचावर, तितकीच धमाल ही जोडी पण या मंचावर आणेल आणि हा मंच गाजवेल. तुम्हा दोघांना इथून पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. अश्विनी मॅम. खूप सुंदर आहे, खूप छान लिहिला होता आणि त्याच्यामध्ये तुमचे स्पेशल पंचेस, ब्रिलियंट एनर्जी आणि सगळं काही एकत्र आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा एक ब्रिलियंट आईस्क्रीमचा गोळा तयार होतो. अँड आय लव्ह आईस्क्रीम, सो थँक्यू सो मच. हो, आणि आता बघूयात की किती गुण मिळतात परीक्षकांकडून. स्वप्नील सर किती गुण? 9.5. आणि अश्विनी मॅम झकास आणि 10. 19.5 गुण मिळालेले आहेत. क्या बात है.